मांडताच येत नाही. मग गुंजन म्हणाली की मला आई व्हायचं नाही. मग तिची एक भूमिका तिनं मांडली. माझा पुनर्जन्म झाल्यानंतर मी लग्न करणार नाही. नारायण नारायण लग्न करणार नाही हे का याला सपोर्ट मी देतो बरं का. माझं ना तिच्यावर अफेअर होतं कॉलेजमध्ये, बायकोवर अफेअर होतं दोघांचं. त्यावेळेस ती मला प्राणनाथ म्हणायची, प्राणनाथ. लग्न झाल्यावर ती मला नाथ म्हणायला लागली आणि 2 पोरं झाल्यावर मी अनाथ झालो. पुढच्या जन्मी तू लग्न करू नकोस. प्रत्येक पुरुषाचं दुःख हेच आहे. हे बघा, मी मनापासून प्रेम करणारा माणूस आहे आणि जी माणसं मनापासून प्रेम करतात त्यांचा इस्तू इजल्याशिवाय राहत नाही. इथं असे लई जण आहेत ज्याचा इस्तू इजलेला आहे, ज्याचे केंडे झालेले आहेत, ज्याचे आडतास कडतास लागून त्याचा ढेपसा झालाय. असे माणसं इथं आहेत आणि ती माणसं जिवंत आहेत. जी माणसं प्रेम करतात ताई ती माणसं जिवंत असतात असं माझं म्हणणं आहे. आणि जी माणसं प्रेम करत नाहीत अशा माणसांनी इथं राहू नये. हिमालयात जायचं, तिकडंच तपश्चर्या करायची, तुमचं इथं काम नाही. आणि मी हा निर्णय तुम्हाला का सांगितला की मी लग्न करणार नाही. इथं माता भगिनी उपस्थित आहेत. मी तुमच्याबद्दल एकही असं चुकीचं काहीच बोलणार नाही, पण मी माझे अनुभव आणि इथं माझ्यासारखे नवरा नावाच्या जमातीचे जे लोक आहेत त्यांचा म्होरक्या म्हणून मी इथं माझी भूमिका मांडणार. देश स्त्रीप्रधान आहे हे मान्य आहे मला. स्त्रियांचं स्थान मोठं आहे हे पण मान्य आहे मला. स्त्रिया कर्तृत्वान असतात हे पण माहीत आहे मला. आणि प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे पण मान्य आहे मला. आपण तुळजापूरला साक्षात जगदंबेचं दर्शन घेतो. मी माझ्या घरात चंडीचं, मी लहानपणी होतो ते जत्रेतून एक फोटो आणला होता चंडीचा. मुंडकीच मुंडकी, जीभ बाहेर, हातात वेगवेगळे शस्त्र. मला त्या गोष्टीचा प्रत्यय माझ्या घरी येतो. मरती रात्र आहे साहेब, खोटं बोलत नाही मी. या उजेडाची आण घेऊन सांगालो. लग्ना अगोदर मी एका बाबाकडे गेलो होतो. बाबाला म्हणजे हे सगळी अशी अनुभव संपन्न माणसं जी आहेत त्यांनी सांगितलं एखाद्या बाबाचं दर्शन वगैरे घे. मी बाबाकडे गेलो. बाबांना म्हणलं बाबा स्त्री म्हणजे काय. बाबा म्हणे बेटा स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे शक्ती. मी बाबाला म्हणलं बाबा पुरुष. बाबा म्हणे पुरुष म्हणजे सहनशक्ती. लग्न करायचं होतं. मी म्हणलं बाबाला बाबा लग्न म्हणजे काय. बाबानं खूप सुंदर व्याख्या केली हो. बाबा म्हणे बेटा लग्न म्हणजे 2 आत्म्यांचं मिलन. किती सुंदर व्याख्या. लग्न म्हणजे
दोन आत्म्यांचं मिलन, हे मिलन झाल्यानंतर त्याच्यातला एक आत्मा परमात्म्याला भेटण्यासाठी तडफडत राहतो. खरं आहे का? आणि म्हणजे घडल्या प्रकारानं म्हणजे माझ्या नशिबानं, घरच्यांच्या सहकार्यानं माझं लग्न झालं. माझं लव्ह मॅरेज आहे. तुम्हाला वाटणार नाही माझ्या तोंडाकडे बघून, पण माझं लव्ह मॅरेज आहे. आता लई लोकांना प्रश्न पडतो, लव्ह मॅरेज म्हणजे लई मोठी गोष्ट असते. अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेजमध्ये काहीच फरक नाही. अरेंज मॅरेज म्हणजे इकडचे 4-5 बोलवायचे, तिकडचे 4-5 बोलवायचे, गारुड्याजवळ जायचं आणि नागिन डसून घ्यायची. मी माझा अनुभव सांगतोय. आणि लव्ह मॅरेज म्हणजे आपण पुंगी घ्यायची, शोधायचं वारूळ कुठे. वारूळ धुंडायचं आणि जेव्हा ते दिसल वारुळाजवळ जायचं, पुंगी वाजवायची. तिला म्हणायचं ये भाई. आणि जशी ती बाहेर आली मग म्हणायचं हा चाव. एवढं सोपं आहे. लग्नानंतर बाबाकडे परत गेलो मी म्हणलं बाबा, बायको धाकात नाही राहत. बाबा म्हणे काय? मी म्हणलं बायको कंट्रोलमध्ये नाही राहत. बाबा म्हणे येड्या, मै राहिली असती तर बाबा झालो असतो का? हे माझं कर्तव्य आहे की माझ्या जमातीचं मी नेतृत्व केलं पाहिजे. आमचंही दुःख आहे, आम्ही एकमेकात बोलतो, पण या सगळ्यांचं दुःख मी इथून बोलतो. मी बोलका रसिक आहे, हे मुके कवी आहेत. ह्याच्यामध्ये एवढ्या वाटोळा फिराल्या. बायकोच्या पायात काटा मोडला आणि स्वतःच्या गैरसमज नसावा. माझा मित्र मोबाईलवर बोलत होता, 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, अर्धा घंटा झाला, पाऊण तास झाला. आम्ही म्हणलं कुणाला बोलायलास? ते म्हणे बायकोला. आम्ही म्हणलं बायकोला एवढा वेळ बोललं जातं का? ते म्हणे आपली थोडीच आहे. नाही, ह्या पण प्रजाती आपल्यामध्ये आहेत, नाही असं नाही, आहेत. त्याच्यामुळं बायकोच्या पायात काटा मोडला आणि तो काटा मी काढला. त्याची ही कविता. पाया मंदी साला तोगा, ठीक आहे, हे इथंच म्हणा. कवी संमेलन उशिरा सुटलं तर घराजवळ जाऊन म्हणू नका, कुणाला डिस्टर्ब नाही करायचं आहे, अशी गोष्ट आहे. पाया मंदी सालतो ग सखे बोराटीचा काटा, तू ह्या पायातली सल त्यात महानिमा वाटा. अर्धांगिनी वाटून घेतलं पाहिजे. आणि बोराटीचा काटा तुम्हाला, बोराटी म्हणजे बोरीचा काटा, तुम्हाला सांगायची गरज नाही. पुण्याकडं मुंबईकडं सांगावं लागतं. म्हणजे गावरान बोरीचा काटा वाकडा असतो, सरकारी सरळ.
काट्याचे प्रकार आहेत हो. सरकारी बोरीचा सरळ असतो, वाकडा नसतो. हेकळणीचा काटा, बाबळी, 2 प्रकारच्या बाबळीचा काटा. एक शाण्या बाबळीचा काटा, तो आपल्या नशिबाला येतो. आणि गुलाबाचा काटा, काही काही माणसामध्ये काटा असतो, तो ओळखता आला पाहिजे आणि काढता आला पाहिजे. म्हणून पाया मंदी चालतो ग सखे बोराटीचा काटा, तू ह्या पायातली सल त्यात महानिमा वाटा. पाय नाजूक साजूक, सुरुवातीला वाटतं असं, नव्याचे 9 दिवस असतात, नंतर दगडाचे होतात. पाय नाजूक साजूक राणी कापसाच्या वाणी, तू ह्या पायाला भुलली बघ काट्याची गाणी. काट्यानेच काटा काढू, म्हणजे पहिलं काय सुया वगैरे घेऊन हे नव्हतं, असं डॉक्टर बी नव्हते. लाचकन असायचं एक, ते नसेल तर मग काट्यानं काटा काढला जायचा. राजकीय क्षेत्रामध्ये काट्यानं काटा काढला जातो, सगळ्याच क्षेत्रात काट्यानं काटा काढला जातो. म्हणून काट्यानेच काटा काढू, जरा होईल ग इज्जा, राणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा. अशी लंगडू नकोस, काटा मोडल्यावर माणूस लंगडत ना. अशी लंगडू नकोस, घडी भर बस राणी, मुचकुनी काट्यानं ग, मुचकुनी म्हणजे शेंडा, मुचकुनी काट्यानं ग झाली गाजराच्या वाणी. तू हा मखमाली पाय, बघा, तू हा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा. काटा काढण्याची पद्धत आहे, मी असा काढलेला आहे, तुमच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. तू हा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा, थुक्का लावतो बोटानं पाय करतो साजरा. पहिलं थुक्का लावून बघायची काटा कुठं मोडलेला आहे. आता काटा मोडायचा चान्सच नाही, कारण माणसाचे पाय आता वुडलँडचे झालेले आहेत, पॅरागॉनचे झालेले आहेत, वेगवेगळे झालेले आहेत. तू हा मखमली पाय मांडीवर ठेव जरा, थुक्का लावतो बोटानं पाय करतो साजरा. नको आईचा गजर, आई तुही रानामंदी. ह्याला असंच ठेवा भया, त्याला हातच नका लावू. मध्ये असं मधी मधी ओरडायला लागलं की बायकोची प्रकर्षानं आठवण येते. आणि भीतीदायक गोष्टीची आठवण आल्यावर माणूस सैरभैर होतो. तुम्ही बघा एखाद्या वेळेस, म्हणजे तुम्हाला दूरचा प्रवास करायचा आहे, अर्धी रात्र झालेली आहे, फक्त फोटो बघायचा, झोप लगेच उडून जाते. बघा, तू हा मखमली पाय मांडीवर ठेव जरा, थुक्का लावतो बोटानं पाय करतो साजरा. नको आईचा गजर, आई तुही माहेरात. काटा काढताना आई गो मेले, अरे बापरे, मला वाटलं जाती काय. पण
आपल्यासारखं दळभद्री नशीब नाही कुणाचं, होत नाही असं. नको आईचा गजर आई तुही माहेरात, बये शेजारी पाजारी येगळच बघतात. बघ निघाला ग काटा धरतळ हातामंदी. आमची संस्कृती काय सांगते, काट्याला पण तळ हातावर घ्या, खेळवा. काट्याचा सन्मान करणारी आमची संस्कृती आहे. म्हणून आणि प्रत्येकानं लहानपणी काटा मोडल्यावर एक खेळ खेळलेला आहे, तोच खेळ याच्यामध्ये आहे. ज्या माणसानं हा खेळ खेळला तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, कारण त्याच्याकडं आठवणीची शिदोरी आहे. आणि ज्या माणसाला काटा मोडल्यानंतर त्यानं हा खेळ खेळला नाही, असा दलिंदर माणूस या पृथ्वी तलावर नाही. अशा माणसाला 4 मजली इमारतीवर घेऊन जायचं आणि मुंडक्यावर सोडायचं. नाही गेला तर परत न्या. म्हणजे ज्याला गुलाबाचा सुवास येत नाही, चीच बघितल्यानंतर ज्याच्या तोंडाला पाणी येत नाही, अशा दलिंदर माणसानं जगून काय फायद्याचं नाही. म्हणून बघ निघाला ग काटा धरतळ हातामंदी, पापणीच्या केसान ग त्याला कर जाय बंदी. चोर आहे का पोलीस आहे कळालं पाहिजे. पापणीच्या केसान ग त्याला कर जाय बंदी. बघ मुचकुनी काटा, बघ मुचकुनी काटा केलं दोघाला बेजार. काट्याचा महिमा. बघ मुचकुनी काटा केलं दोघाला बेजार. रोज मोडावेत तुला, रोज मोडावेत तुला काटे हजार हजार. तू ग नाजूक हारणी. लेकीबाळी माहेरला आल्या की आज्या म्हाताऱ्या कोताऱ्या बाया अशी मया करतात ना, त्याला काय आलाबला वगैरे म्हणतात वाटतं. लग्नानंतर मला कळालं ते आपल्यावर मोडलेले असतात. गणित समजून घ्या साहेब, साधं गणित नाही आहे. आणि त्याचं त्या म्हाताऱ्या कोताऱ्या बायांचं बोलणं लई भारी असते. मै हरण, मै सुगरण, मो छकुलं, मो सोनं, मो पिल्लू. त्याला काय माहीत आहे आतंकवादी कारवाया करून आले. सहन आपल्याला करावं लागतं. माझा मित्र संभाजीनगरला बायकोचा हात हातात घेऊन गुलमंडीमध्ये फिरत होता. मी म्हणलं, अरे मित्रा, तुझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी तुझं बायकोवरचं प्रेम तसूभरही कमी नाही झालं. ते बघून माझ्या डोळ्यात असं टचकन पाणी आलं. ते म्हणजे येड्या तसं नाही, हात सोडला की दुकानात घुसते. अनुभवाची शिदोरी लय मोठी आहे. त्या दिवशी मला कळालं, लग्ना अगोदर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे प्रेम, आणि लग्नानंतर बायकोचा हात हातात घेऊन फिरणं म्हणजे आत्मसुरक्षा. पाकीट सांभाळलं पाहिजे. म्हणून तू गा नाजूक हारणी देतो बिब्याचा फणका. काटा काढल्यानंतर पाणी वगैरे होऊ नये, जखम होऊ नये म्हणून बिब्याचा फणका दिला जातो. तू गा नाजूक हारणी देतो बिब्याचा फणका. दृष्ट लागणार नाही नाही खुरुपाचा धोका. आणि शेवट आहे,
जरा जपून चालावं, जरा जपून चालावं, बऱ्यानं सतात वाटा, जरा जपून चालावं, बऱ्यानं सतात वाटा. वाटा का बऱ्या नाहीयेत? कारण भाऊ, दादा, भैया, भाई हे मायेचे, आधाराचे शब्द होते, जिव्हाळ्याचे शब्द होते. आज भाऊ दहशतीत बदलला, भैया दहशतीत बदलला, दादा दहशतीत बदलला.